नमस्कार. व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. राज्य देश विदेशातल्या बातम्या बघण्यासाठी तसेच मनोरंजन जगातल्या बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. 2 वर्षापूर्वी अतिशय महत्त्वाची घटना उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडून, शिंदेनी जेव्हा बंड केलं तेव्हा मुख्यमंत्रीपद सोडून, वर्षा बंगला सोडून मातोश्रीवर यावं लागलं. परंपरागत शिवसेनेचे 2 तुकडे झाले. परंपरागत शिवसेनेचे 2 तुकडे होऊन एका शिवसेनेचं नेतृत्व स्वतः एकनाथ शिंदे करत आहेत, तर दुसऱ्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. पक्षफुटीनंतर खरंच उद्धव ठाकरे परत महाराष्ट्रात उभे राहणार का, हा प्रश्न जनतेसमोर होता. परंतु गेल्या लोकसभेत अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करत उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जमेची बाजू स्वतःसाठी निर्माण करून घेतली. तसेच शिवसेना खरी कुणाची हा खटला सध्या प्रलंबित आहे. सध्या शिवसेना पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. परंतु कुठेतरी आशेचा किरण चंद्रचूड यांच्या नावाने अजूनही सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. 19 सप्टेंबर रोजी त्यांची निवृत्तीची तारीख आहे. त्याच्या अगोदर ते हा प्रलंबित खटला निकाली काढतील का आणि शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरे यांना देतील का, हा येणारा काळ ठरवणार आहे. परंतु नक्कीच म्हटले जाते की उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष व चिन्ह परत येणार, शिवसेना परत येणार. कारण चंद्रचूड यांनी तसे काही संकेतही दिले होते. 31 तारखेला या खटल्याची सुनावणी आहे. नक्कीच 31 तारखेला आपण बघणार आहोत नक्की ह्या खटल्यात काय निर्णय येईल. शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत येईल असा बऱ्याच लोकांचा अंदाज आहे. नक्कीच ते येणारा काळ ठरवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.